श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनलवर स्वामी समर्थ उपाय भाग 1 मध्ये तुमचे स्वागत आहे. स्वामी भक्तगण, आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दुःख, भीती, चिंता, नकारात्मकता आपल्याला नेहमी चिकटलेली असते. कधीकधी समस्या लवकर सुटत नाहीत. अशा स्थितीत सकारात्मक राहा, नामस्मरणाची शक्ती अनुभवा. श्री स्वामी समर्थांचा नामजप आणि सेवा केल्याने लाभ होतो. हा प्रत्येक सेवकाचा स्वतःचा अनुभव आहे. तर आपल्या अनेक समस्या लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा. घरामध्ये रोज श्री सूक्ताचे पठण केले तर त्या घरात धन आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही. मुख्य दरवाजावर तांब्याचे नाणे लाल फितीमध्ये बांधल्यास घरामध्ये धनसमृद्धी वाढते. दर गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते. स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो. उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यानचिंतनाची आवश्यकता फार असते. म्हणून ध्यानधारणा मनचिंतन याला फारच महत्त्व आहे. ज्या घरात किमान एक तरी पुण्यवान, भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते, त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंब टिकून राहते आणि ती व्यक्ती गेल्यावर वास्तुदोष किंवा इतर त्रासांमुळे कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो. तेव्हा शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्राचे नियमित पठण करायचे. नोकरी, व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय नियमित वाचा. स्वामींची नित्यसेवा नियमित सर्वांनी करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.